नमस्कार, मी विभावरी देसाई कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आपण कलाकार कट्टामध्ये विविध आर्टिस्टना भेटतोय। आज आपल्या पाहुणे कलाकार जे आहेत त्यांनी थेट त्यांच्या कलेमार्फत डायरेक्ट दिल्लीतल्या राजपथावरती आपल्या कलेचा मानाचा मुजरा दिलाय। मी नृत्य दिग्दर्शक शिल्पेश तांबे सरांचं कलाकार कट्टामध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार सर, मराठी हिंदी फिल्म्स त्याच्यानंतर काही शोज आणि नृत्य दिग्दर्शन इतका सगळा प्रवास आणि थेट दिल्लीच्या राजपथावरती महाराष्ट्राचं तो नेतृत्व, इतकी वर्ष या क्षेत्रात काम करतायत। सो नेमकी या नृत्याची सुरुवात झाली कुठल्या वर्षी? बेसिकली सुरुवात म्हणजे कसं माहितीये का, म्हणजे नृत्याची आवड वगैरे खूप चांगली होती पहिल्यापासून। काही कधी कधी असे मध्ये मध्ये एकांकिका सुद्धा केलेल्या स्कूलमध्ये वगैरे। आणि सडनली एक तो टर्निंग पॉइंट होता की मी कधी डान्स मध्ये आलो मला स्वतःला सुद्धा कळालं नाही, पण ते आलो तर त्याच्यामध्ये इतका झोकला गेलो की कधी आता इतकी वर्ष गेली ते सुद्धा कळालं नाही। असं ऑफकोर्स, कारण की कसं आहे, तुम्ही इतकं काम केलंय, म्हणजे तुमचा कामाचा जो प्रवास प्रेक्षकांना आपण आपल्या गप्पांमध्ये सांगणारच आहोत, पण तो जो इतका प्रवास आहे त्याची सुरुवात जेव्हा झाली असेल तेव्हा नेमक्या काहीतरी अडचणी फेस केल्या असतील, किंवा जो स्ट्रगलिंग टाइम होता तो नेमका कसा होता? बेसिकली म्हणजे अभ्यास सांभाळून डान्स करणं ही खूप मोठी तफावत होती माझ्यामध्ये। आणि सर्वात मोठी गमतीची गोष्ट अशी होती की बरेचसे 4 ते 5 वर्ष माझ्या घरी माहिती सुद्धा नव्हतं की मी डान्स करतो किंवा काय असं। सडनली असं घरी बसतो आम्ही लोक। आणि एक आउट ऑफ ट्रॅक मध्ये सांगतो तुम्हाला एक मुद्दा की सडनली घरी बसलेलो आम्ही, एक अवॉर्ड फंक्शन सहज बघत होतो आणि नाचता नाचता आर्टिस्टच्या बाजूला मी आलो। तर तिथे मम्मी पप्पा शॉक झाले तू तिकडे कसा काय। मग तेव्हा ते सगळं चर्चासत्र झालं आमच्या घरामध्ये। तर मला थोडं दडपण होतं की घरातले मला परमिशन देतील की नाही देतील, पण आई वडिलांनी म्हणजे खूप चांगला सपोर्ट केला मला। आणि त्यांना कदाचित माझ्यामध्ये काय विश्वास दिसला, आत्मविश्वास दिसला, तर मला त्यांनी सांगितलं की तू कर, जोपर्यंत करायचं कर, पण त्यांनी मला एक ताकीद दिलेली की तुझं शिक्षण पूर्ण हो। आणि मला पण हे सांगायला आवडेल की तुम्ही कलेत कुठल्याही क्षेत्रात जा, किती उंचावर जा, पण जोपर्यंत तुम्हाला शिक्षणाची जोड नाही तोपर्यंत तुम्ही तेवढे म्हणजे प्रोफेशनली फेस नाही करू शकता कोणत्या गोष्टीला। असं सर, इथे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे। जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही जेव्हा जी सुरुवात केली तुमच्या क्षेत्राची तेव्हा थोडंसं घरापासून ते लपवून किंवा 3-4 वर्ष जे काही असं नकळत चाललं होतं आणि ऑल ऑफ सडन त्या आई बाबांना दिसलं। सो त्याच्यानंतरचा जो फॅमिली सपोर्ट किंवा आता इतक्या काळापर्यंतचा जो प्रवास चाललाय त्याच्यामधला फॅमिली सपोर्ट तो कसा काय आहे तुमच्यासाठी? नाही, खूप फ्लेक्सिबिलिटीने मला सपोर्ट करतात घरातले। इव्हन माझी किती कामं असू द्या काही असू द्या, मला घरातून कोणत्याही प्रकारचं प्रेशर नसतं। तुझं जसं चाललंय तुला ज्या लेवलपर्यंत जायचं तू कर, आम्हाला तुमची असं गरज सुद्धा आहे आणि तुम्हाला सांभाळून घेण्याची आमची तयारी आहे असं। त्याच्यामध्ये आई वडील झाले माझी बायको, माझा भाऊ, आणि आता भगवंताच्या दयेने मला लहान मुलगी आहे। तिचं म्हणजे ती जन्माला आली आणि मला एक बूस्ट बोलतो ना आपण, बूस्टर मिळाला करिअरला। तर मी असंही बोलू शकतो की तिच्या पावलांची सुद्धा मला खूप असे आशीर्वाद म्हणू शकतात आपण। तर त्यामुळे एक्झॅक्टली म्हणजे तो मुलीचा जन्म झाला माझ्या, आणि तिथून माझा स्ट्रगल कधी आयुष्यभर संपत नसतो, पण थोडा कमी झाला। म्हणजे एक संततेने माझा कार्यक्रम आणि माझी करिअरची सगळी जोडीदार जेवढी कामं होतात ती सगळी अशी व्यवस्थित सुरळीतरित्या माझी चालू राहिली असं। छान, त्याचे मुलीला आमचे खूप खूप लाड आणि आशीर्वाद तर असणारच आहेत। टॅलेंट एक्सप्लोरर अकॅडमी अँड क्रू ही तुमची संस्था आहे ज्या मार्फत तुम्ही गेली 10-12 वर्ष काम करतायत। सो त्याची सुरुवात कशी झाली सर? मुळात बरेच वर्ष मी परफॉर्मन्सेस केले, ऍज अ डान्सर म्हणून बरेचसे अवॉर्ड केले, फिल्म्स केल्या। तर त्याच्यानंतर कुठेतरी स्टेबिलिटी हवी होती। आपण बाहेर कामं करतो, फ्रीलान्सिंग मध्ये आपण कामं करतो बरोबर, पण एक आपल्या नावाची स्टेबिलिटी आपल्याला पाहिजे असते। मग तेव्हा थोडंसं एक जाणीवपूर्वक विचार करून एक डिसिजन घेतला की एक डान्स अकॅडमी आपण सुरुवात केली पाहिजे। तर सुरुवातीला तर माझ्या आई वडिलांच्या सपोर्टने मी जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष मी माझ्या घरातल्या हॉलमध्ये मी डान्स क्लास चालवलेला आहे। ओके, आणि त्याच्यानंतर थोडासा टीमचा सपोर्ट झाला किंवा माझ्याकडे जे ट्रेनर जायला लागले ते खूप सपोर्ट करायला लागले।
मग त्याच्यानंतर आपण बाहेर हळूहळू एक्सपांड करत गेलो असं आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की आत्ताच्या क्षणाला आपल्या त्या टॅलेंट एक्सप्लोरर डान्स अकॅडमी आणि क्रू याचे जवळजवळ 4 ब्रांचेस आहेत आपले. आणि बऱ्याचशा स्कूलमध्ये आपण मुलांना शिकवण्याचं सुद्धा कामं करतो त्या अकॅडमीच्या अंडर. आणि अजून म्हणजे माझा एक वेगळा इनिशिएटिव्ह आहे मी सांगू इच्छितो तिकडे की मुलांचं आता शाळेतल्या मुलांचं बेसिकली कसं असतं फक्त अभ्यास 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 अभ्यास. आणि आता आपण ज्या वर्ल्डमध्ये आपण सगळे सर्व्हाइव्ह करतोय त्याच्यामध्ये अभ्यासासोबत काही ना काही त्याला कौशल्य असणं गरजेचं आहे बरोबर. तर त्याच्यामध्ये मी आणि माझी टीम म्हणजे भरपूर जुनी टीम आहे काही मुलं नवीन आहेत. आम्ही एक इनिशिएटिव्ह घेतली की आपली जी कला आहे ती आपण नुसती न जोपासता ती आपण सगळ्या मुलांना स्प्रेड करावं म्हणजे बोलतात ना त्याचं ज्ञान द्यावं आपल्याला डान्सचं ज्ञान द्यावं. तर त्या कारणाने आपण बऱ्याचशा स्कूलला आपण अप्रोच करतो आणि त्यांच्यामध्ये कलाकृतींची कशी जोपासना केल्या जाईल किंवा ते प्रत्येक फील्डमध्ये मुलं बाहेर कशी येतील एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमधून. तर त्याच्यासाठी आम्ही हायरार्की एंटरटेनमेंट म्हणून आम्ही संस्था चालू केली 2018ला. ओके मग त्याच्यानुसार आम्ही मुलांना तयारी करत असतो. मग ती शाळाही आम्हाला सपोर्ट करते की मुलांना आम्हाला कुठे बाहेर घेऊन जायचं कॉम्पिटिशन असू द्या किंवा काही असू द्या शाळेत ते सपोर्ट करते काही बंदिस्ती नसते आम्हाला असं. सर आता तुम्ही नृत्याधिवेशन करतात ऑफकोर्स डेफिनेटली बरेचसे प्रकार त्याच्यात इन्क्लूड असणार आहेत कारण की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या मुलांना शिकवत असाल किंवा आपले जे कलाकारांना तुम्ही कोरिओग्राफी करता ऑफकोर्स त्यांना शिकवत असणार. तो साधारण कुठल्या पद्धतीचा प्रकार तुम्ही त्याच्यामध्ये फॉलो करता? प्रकार म्हणजे आपली स्पेशालिटी जास्तीत जास्त इंडियन फोक भारतीय लोकनृत्य लोककला हिपहॉप वेस्टर्न बॉलिवूड हे जे बेसिक आहेत ते तर आपण करतो. पण त्याच्यामध्ये हिपहॉपमध्ये पण जे जे डिटेलिंग्स आहेत जसं लॉकिंग वॉकिंग झालं अर्बन स्टाईल झाल्या डान्सल्स झाले हे बरेचसे प्रकार आपल्या अकॅडमीमध्ये शिकवले जातात असं. जेणेकरून माझ्याकडून ट्रेनर्स तयार होतात आणि ट्रेनर्सनं डिवाइड करून असं बॅचेस मुलांना शिकवतात असं. सर तुम्ही हिंदी आणि मराठी फिल्म्स करता सो त्या कलाकारांबरोबर ती म्हणजे अंकुश चौधरी सर म्हणा किंवा सुबोध भावे सर सिद्धार्थ जाधव सर या सरांबरोबर ते काम करायला मिळालंय. तर तो अनुभव कसा आहे सर की ह्या फिल्म कलाकाराबरोबर ते काम करताना कसं वाटतं? तर पहिला तर हे सांगेन की ते फिल्म कलाकार जरी असले तरी ते पण एक माणूस किंवा व्यक्तिमत्वच आहे. तर त्यांच्याबरोबर काम करताना कधी जास्तीत जास्त कम्पॅरेटिव्हली हिंदी सेलिब्रिटीज मराठी सेलिब्रिटीज आहेत ना खूप डाऊन टू अर्थ असतात बेसिकली असतात म्हणजे असतील किंवा हिंदीचे पण असतील पण मला जो अनुभव आला तो मी सांगतो. तर जशी आता तुम्ही दिग्गजांची नावं घेतली ज्या कलाकारांची नावं घेतलात तुम्ही ते म्हणजे लिटरली बोलतो ना डाऊन टू अर्थ. त्यांना डायरेक्टर पासून ते स्पॉटबॉय पर्यंत या सगळे जेवढे लेवलचे म्हणजे क्रू मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर इक्वॅलिटीमध्ये ते लोक बिहेव करतात किंवा ट्रीट करतात. म्हणजे माझं म्हणणं असंच आहे की लोकांसाठी ते दिग्गज कलाकार वगैरे असं आपण टीव्हीवर बघतो त्याच्यासाठी होतं पण माणूस व्यक्तिमत्व म्हणून हे जी नावं तुम्ही घेतलं ते सगळे ते खूप असे बघत ना त्यांच्यासाठी शब्द ना एवढा मोठ्या लेवलला त्यांचे व्यक्तिमत्व असं किंवा त्यांचे बिहेवियर्स. म्हणजे आता मी जरी त्यांच्याबरोबर कधी काम करत असेल असिस्टंट कोरिओग्राफर बोला किंवा कोरिओग्राफर म्हणून म्हणा तर मला असं कधीच नाही वाटत की ते सेलिब्रिटीज आहेत कारण ते तेवढं स्वतःच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला तिथे उभं ठेवतात असं आहे. आणि आम्हाला जे काम पाहिजे म्हणजे असं अशातला भाग नाहीये की नाही मी हेच करणार. डायरेक्टर्स किंवा डान्स डायरेक्टर्स हे जे बोलणार की मला हे पाहिजे या शॉटला असं असं गेटअप पाहिजे किंवा तुमचा असा असा मूड पाहिजे त्याच्यामध्ये तर तो देणार ती लोक त्याच्यात ते दिग्गज आहेत असं. तर बेसिकली मी तेच सांगेन की त्यांच्याबरोबरचे अनुभव म्हणजे असे खूप खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखे असं. सर तुम्ही बरेचसे महोत्सव करता जसे महाराष्ट्रातले फेमस महोत्सव आहेत कोल्हापूर महोत्सव म्हणा किंवा सांगली महोत्सव. सो ते महोत्सव आणि हे फिल्म मधलं नृत्य दिग्दर्शन याच्यामध्ये काय डिफरन्स आहेत? फिल्म मधलं नृत्य दिग्दर्शन म्हणजे फक्त त्याच्यामध्ये डान्सची स्थापना त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा अँगल्स किंवा लाईट्स इफेक्ट्स वगैरे तुम्हाला कसे ऑन सेट पाहिजे सेट डिझायनिंग आलं त्याच्यामध्ये बॅकड्रॉप सेटअप वगैरे तो सगळं आला. आणि शो मध्ये महोत्सव मध्ये म्हणजे कसं असतं तर तुम्हाला वन टेक म्हणजे त्याच्यामध्ये मिस्टेक झाली तर तुम्ही ते परत तुम्ही शूटिंग सारखं रिशूट नाही करू शकत. ते तुम्हाला मग ते भले 7-8 दिवस तुमच्या प्रॅक्टिस होऊन आर्टिस्ट बरोबर तुम्हाला ते परफॉर्म करायचं म्हणजे ते वन टेक म्हणाल तरी तुम्ही हरकत नाही. आणि फिल्म्स मध्ये कसं एखाद्या चुक्या झाल्या तर आपण त्या एडिट करू शकतो किंवा परत रिशूट करू शकतो. तर मेजरली पण मला पर्सनली मला मजा येते फिल्मची आणि शूट करण्यामध्ये
कारण टेक्निकली खूप नुसता डान्स न करता टेक्निकली पण खूप काही गोष्टी शिकायला मिळतात किंवा करायला मिळतात किंवा त्याच्यावर प्रयोग करायला मिळतो. मग एडिटचा तुम्ही टेबल म्हणा किंवा सेटवरचा कॅमेरा शॉट्स म्हणा, खूप मजा येते. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्हाला फिल्म सेटवरती शूटिंग करायला आवडतं आणि तुम्ही महोत्सवाचे जे शोज आहेत तेही करतात. पण मला इथं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की फिल्म शूट वरती शूटिंग करताना जसं तुम्ही म्हणाल की टेक्निकल्स असतात किंवा तिथे तुम्हाला कट करता येतात, पुन्हा रिटेक करता येतात किंवा काही, पण महोत्सवामध्ये लाईव्ह पब्लिक असते, सो त्यांच्याकडून मिळणारी जी दाद आहे, सो व्हॉट अबाउट दॅट? नाही, तो पण एक वेगळा आनंद आहे, तो पण वेगळा एक सुख आहे. पण त्याच्यामध्ये ना कोरिओग्राफर पेक्षा परफॉर्मर असणं खूप मजेदार आहे त्याच्यामध्ये, स्टेज शोजला वगैरे असं. आणि कोरिओग्राफरचा पार्ट आला ना तर मग ते फिल्म शूट साठी वगैरे खूप. पण प्रत्येक म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ना ह्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अशा ग्रेट आहेत, म्हणजे बेस्ट आहेत त्या अशा. तर तुम्ही कम्पेअर तर करू नाही शकत. फक्त एक आवड म्हणून मला फिल्मचे सॉंग्स जरा जास्त आवडतात, पण शोज पण मी तितकेच करतो. ऑफकोर्स कलाकाराला, कुठल्याच कलाकाराला त्याच्यामध्ये भेद करता येत नाही. सर, मी इथे तुम्हाला एक प्रश्न विचारणार की तुम्ही पोलीस वेलफेअरचे शोजही करता, तो तुमच्याकडे केलेत म्हणजे बरेचसे. आता सध्या तरी ते कमी झाले. ठीक आहे, चलो आपण एक म्हणा की जे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहितीये वर्दी दिसली की थोडस आपण एक घाबरणं असं नाही म्हणणार, पण एक वेगळी भीती असते मनामध्ये. सो त्या वर्दीमधल्या त्या प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करताना त्या वर्दीमधली जी दाद मिळते त्याचा अनुभव काय आहे सर? म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे की पोलिसांमध्ये त्यांच्या, आता प्रत्येक आपल्याला एक पोलीस म्हटलं की खूप असे शिस्तीदार किंवा बाबा यांच्यासमोर काही चुकीच्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत, बरोबर, असा एक भाग असतो. पण जिथं मनोरंजनाचा भाग येतो ना त्याच्यामध्ये मी त्यांच्यामध्ये त्या वर्दीमधले सुद्धा कलाकार मी बघितलेले आहेत. म्हणजे त्यांच्यामधले काही नृत्य पण करू शकतील किंवा काही जणांनी तर स्टेजवरून गाणी गायलेली आहेत आवडीने, म्हणजे एवढं चांगलं. आणि कधी कधी असं होतं की आम्ही आमचं परफॉर्मन्स करण्यामध्ये खूप असे फोकस्ड असतो किंवा ऑनस्टेज आम्ही सगळे इन्व्हॉल्व्ह असतो ना, पण सडनली जेव्हा आमच्या समोर लक्ष जायचं तर म्हणजे बरेचसे वर्दीवाले आहेत ना, म्हणजे 2 मिनिटासाठी असं विसरून जायचं की हे पोलीसवाले आहेत. म्हणजे लिटरली अशा प्रकारे डान्स करत असतात ती लोक समोर. म्हणजे आणि नंतर मग परफॉर्मन्स झाल्यावर पण ती लोक मोठे मोठे ऑफिसर्स लोक, ठीक आहे, म्हणजे मी कोणाची पर्सनली नाव नाही घेणार, सॉरी, पण मोठे मोठे ऑफिसर्स येऊन पण आम्हाला बॅकस्टेजला भेटायचे की बाबा तुम्ही खूप चांगले परफॉर्मन्सेस दिलात, तुम्हाला बघून आम्हाला आमचे दिवस आठवले कॉलेजचे किंवा स्कूलचे वगैरे असे. म्हणजे अशा दाद मिळताना मग ते आम्हाला एक कौतुकास्पद पण असतं आणि कुठेतरी आपल्याला एक प्रेरणा मिळते की नाही एवढी मोठी थाप मिळाली, अजून आपल्याला म्हणजे आपला बेंचमार्क अजून वाढवला पाहिजे आपण. शेवटी खरं आहे की प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या जी मिळणारी दाद असते त्याचा भुकेला असतो आणि त्याच्यापेक्षा कौतुकाची गोष्ट काही नसते. मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या दिल्लीमध्ये राजपथावरती जी परेड होते त्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे सर होते. सो सर, तो अनुभव काय होता? म्हणजे आता मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की एक 15 ते 16 वर्षाचं माझं करिअर आहे. त्याच्यामध्ये बरेचसे शूट केले, बरेचसे परफॉर्मन्सेस दिले, बरेचसे शो कोरिओग्राफ केले. पण जे आम्ही दिल्लीला गेलो म्हणजे एक वेगळा अनुभव होता की भारताच्या, म्हणजे आपण भारताचं ते बोलतो ना, भारताचं हार्ट म्हणजे काळीज दिल्ली, तिकडे परफॉर्म करणं आणि आमच्या समोर बसलेले प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मोठे मोठे दिग्गज पॉलिटिशियन्स बोला, बिझनेसमॅन लोक बोला, म्हणजे भारतातले किंवा अब्रॉडचे म्हणजे आउट ऑफ इंडियाचे पण जितके मोठे मोठे लोक हे सगळे समोर आहेत. आणि आपण महाराष्ट्र म्हणजे आपली मातृभूमी, मायभूमी, तर महाराष्ट्राला आपण रिप्रेझेंट करत आहोत. त्याच्यापेक्षा आयुष्यभराचं सुख तरी मला कधी कुठे मिळालं नाही आणि नाही मिळणार. तर म्हणजे मी हे बोलू शकतो की तो अनुभव आहे ना हा पूर्ण उभा आयुष्यात मला पुन्हा येणार नाही आणि खूप माझ्या लक्षात असणार. म्हणजे मला कोणाला जर सांगायचं असेल ना तर सर्वात मोठा अनुभव मी तो सांगेन की माझ्या आयुष्यात खूप काहीतरी मी जर केलं असेल तर ते दिल्लीला गेलं असं. सर, अगदी खूप डिटेलमध्ये नाही, पण मला नक्कीच इथे आशा आहे की प्रेक्षकांनाही ती कुतूहल असणार आहे की ती तयारी कशी झाली सर, ती दिल्लीची तयारी. तुम्ही एक शॉर्ट मध्ये थोडंफार आमच्या प्रेक्षकांसाठी काही सांगू शकाल? ती तयारी म्हणजे मला अनुभव नव्हता. माझे काही मित्र सवंगडी वगैरे आहेत, तर फक्त मी ह्या गोष्टीमध्ये एक संस्था आहे भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स म्हणून, तर त्याचे अमय पाटील माझ्या मोठ्या भावासारखा आहे तो, तर त्याने मला सजेस्ट केलं की आपला ग्रुप असा दिल्लीला जात आहे तर तू करशील का त्याच्यामध्ये? तर मी बोललो हो आवडेल मला.
तर आम्ही जस्ट भेटलो, आमचं सगळं म्हणजे कॉर्डिनेशन वगैरे झालं. आम्ही दिल्लीला गेलो, दिल्लीला तिथं प्रॅक्टिस वगैरे झाले. मला तुम्हाला सांगायला एक आवडेल की त्याच्यामध्ये जवळजवळ 27 राज्य आणि 9 की 10 केंद्रशासित प्रदेश आणि जे आपले मंत्रालयातले डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे प्रत्येक ग्रुप्स असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मला हे सांगायला आवडेल की एवढ्या जणांमधून महाराष्ट्राने नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला. आणि त्याच्यानंतर जी आपल्या चित्ररथाचा आपला जो कॉन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय चित्ररथ म्हणून महाराष्ट्र राज्याची निवड झालेली. आणि मला खूप असं प्राऊड फील आहे की त्याच्यामध्ये माझा सहभाग होता. छान, अभिनंदन अभिनंदन सर. नक्कीच कौतुकास्पद गोष्टी आणि अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे सर. टॅलेंट एक्सप्लोर अकॅडमी आणि नृत्य दिग्दर्शन आणि इतका मोठा प्रवास, सो ह्याच्या पुढचे गोल्स काय आहेत किंवा काही स्वप्न आहेत जी तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करावीशी वाटतील की आता इथून पुढे काय? नक्कीच प्रश्न असणार आहे की इथून पुढे अजून मोठं काय? ह्याच्यामध्ये ना एक थोडं एक इमोशनल पॉइंट आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. परफॉर्मर, डान्सर परफॉर्मर्स म्हणजे सलग आहेत, पण त्याच्यामध्ये कसं असतं एक वयाच्या सर्वांचा समज आहे, सामान्य नागरिकांचा समज आहे की वयाच्या 30 किंवा 35 नंतर त्याच्यामध्ये काही करिअर नाहीये. म्हणजे लिटरली आम्हाला असं बोललं जायचं, तर काय डान्स करतोस, किती वर्ष करणार आहेस, काय करणार आहेस, लग्न झालं तर पोराबाळांना काय खायला देणार, आई बापाला काय खायला देणार. तर ही समज, माझा एकच इच्छा आहे, माझी एकच गोल आहे की लोकांची ही समज आम्ही केलेल्या कर्तृत्वामध्ये कशी आम्हाला ती बदलायला मिळेल, ह्याच्यावर माझा मेन गोल आहे. तर त्याच्यामध्ये माझं कसं म्हणणं की डान्सर असून एक वयाची मर्यादिता आल्यानंतर ते करिअर आपण सोडावं, मग ते एवढ्या वर्षाची मेहनत आपली वेस्ट जाते. बरोबर. मग मी सगळ्या डान्सर्सला हे आव्हान करू इच्छितो की थोडंसं नृत्य दिग्दर्शनाकडे पण तुम्ही वळा. माझं असं पर्सनली तुम्हाला मत आहे की त्याच्यामध्ये पण लक्ष द्या. आणि नुसतं आपल्याला जी येते ना कला, ही जर तुम्ही आपल्यामधून जर 10 लोकांना तुम्ही शिकवू शकाल तर कदाचित ती 10 लोक मिळून आहेत ना आपल्यासारखं करिअर करून जी म्हणजे करमणुकीचा कार्यक्रम बोला, मनोरंजन बोला, नृत्य क्षेत्र बोला, ह्याला खूप बोलतात ना आकाश पातळीवर घेऊन जाण्याचं म्हणजे घेऊन जाण्यासाठी त्यांना खूप बरं पडेल असं माझं म्हणणं. की डान्स म्हणजे एक लिमिटेड एज, हा कॉन्सेप्ट आहे ना, हे जे समीकरण आहे हे आपल्याला बदललं पाहिजे. तर हे कसं बदलावं त्याच्यासाठी मी आणि माझी टीम भरपूर प्रयत्न करते. नक्कीच नक्कीच. इथे शिल्पा सरांनी खूप छान संकल्पना सांगितली की कुठलीही कला ही देण्याने जास्त वाढत जाते, त्यामुळे प्रत्येक कलाकाराने अगदी ते मनापासून लक्षात ठेवावं आणि आपल्याला जे भरभरून येतंय ते दुसऱ्याला भरभरून द्यावं, जेणेकरून तुमची कला तर वृद्धिंगत होत जाणारच आहे पण असे कलाकार घडत जाणार आहेत. शिल्पेश सर, आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत, सो बी प्रिपेअर्ड. मी तुम्हाला क्विक क्वेश्चन्स विचारणार ज्याचे अगदी क्विक आन्सर द्यायचे आहेत, कुठलाही विचार न करता. कोरिओग्राफी करताना इतक्या कलाकारांसोबत काम केलंय, सो त्याच्यामधला आवडता कलाकार? सिद्धार्थ जाधव. ओके. त्याच्यानंतर इतके प्रोग्राम्स केले, इतके शोज केले, सो लक्षात राहिलेला अनुभव किंवा शो? स्टेट अवॉर्ड. ओके. जर कोरिओग्राफर झाला नसता तर काय? भगवंतच ठाऊक. ओके फाईन. म्हणजे नृत्याशिवाय दुसरा विचार केलेलाच नाही. अतिउत्तम. आजपर्यंत अशी कुठली इच्छा आहे का की जी अपूर्ण राहिली आहे? डान्सला खूप आपल्याला म्हणजे आम्हाला खूप असं मोठ्या लेवलला घेऊन जायचं, सगळ्यांची मेंटॅलिटी आम्हाला चेंज करायची, बस ही एकच इच्छा आहे. ओके ओके. शिल्पेश सरांबरोबर खूप छान झाले आहेत, गप्पा झालेल्या आहेत प्रेक्षकांनो, सो त्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. शिल्पेश सर, तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी अगदी कलाकार कट्टाच्या आमच्या सगळ्या टीम कडून भरभरून शुभेच्छा. अशाच पुढे जात राहा आणि नृत्याचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं किंवा भारताचं नाव पुढे मोठं करत राहा. कलाकार ज्याने जर आपल्या कलेवरती विश्वास ठेवला तर सामर्थ्यपणे तो आपलं नाव अगदी 4 ठिकाणी पसरवू शकतो आणि प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्या कलेचा मानही राखू शकतो. हे आजच्या आपल्या गप्पांमधून आपल्या प्रेक्षकांना कळलंच असेल. कलाकार कट्टामध्ये असेच विविध कलाकार आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. सो कलाकार कट्टा हे आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. आणि आजचा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडणार आहे याची मला 100% खात्री आहे. थँक्यू सो मच. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की मला शून्यापासून ते या लेवल पर्यंत आणण्यामागे ज्या ज्या लोकांचा आणि ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग होता किंवा पाठिंबा होता, तर त्या सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार. आणि मला इकडे कलाकार कट्टाच्या
मंचावर बोलवल्याबद्दल संपूर्ण टीमचे भरपूर